छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्र नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणे बदलते. ठाण्याच्या होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा असे नमूद करीत छायाचित्रकाराला त्याचा तिसरा डोळा सातत्याने उघडा ठेवावा लागतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, उथळसा प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वतकनगर प्रभाग समिती अध्यक्ष जयश्री डेव्हिड, वाघळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता भोई, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्ष निर्मला कंसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वागुले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे दिलीप शिंदे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्वाची माहिती पोहोचवण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. फोटोग्राफर हा शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होत असतो. एका छायाचित्रातून संपूर्ण घटना किंवा परिस्थिती प्रभावीपणे मांडली जाऊ शकते. मात्र ह्यासाठी केवळ कॅमेरा हातात असणे पुरेसे नसून योग्य क्षण टिपण्याचे कौशल्य, प्रसंगाचे भान आणि बुद्धीचा योग्य वापर आवश्यक असतो. काही क्षण पुन्हा कधीच परत येत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य क्षण टिपणारा व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फोटोग्राफर ठरतो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एखादे उत्तम छायाचित्र काढण्यासाठी त्यामागे असलेले निरीक्षण, संयम आणि योग्य टायमिंग अत्यंत महत्वाचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार भगिनींनी उल्लेखनीय छायाचित्रण केले असल्याचे त्यांनी नमूद केले. छायाचित्रामध्ये प्रचंड ताकद असते. फोटोग्राफर हा खऱ्या अर्थाने जागरूक नागरिक असतो. अनेक वेळा एखाद्या प्रसंगाचे छायाचित्र टिपताना फोटोग्राफरला संबंधित व्यक्तीच्या रोषालाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तो आपले काम करत असतो. त्यामुळे समाजाने फोटोग्राफरच्या कामाकडे समजून घ्यायच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे शहराच्या झपाट्याने विकास होत आहे. शहराचे जुने आणि नवे रूप छायाचित्राच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणण्याची गरज आहे. पूर्वीचे अरुंद रस्त्याने आता नव्याने रुंद झाले रस्ते, बदललेली वाहतूक व्यवस्था, शहरातील वाढत्या सुविधा तसेच ठाण्याच्या विकासाचा प्रवास छायाचित्रामधून मांडता येऊ शकतो. त्यामुळे पुढील वर्षी आयोजित करण्यात येणारे छायाचित्र प्रदर्शन ठाणे बदलतं ह्या विषयावर आयोजित करण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. जुन्या ठाण्यापासून आधुनिक आणि विकसित ठाण्यापर्यंतचा प्रवास छायाचित्राच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणल्यास तो एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा एकनाथ शिंदे यांनी केला. सर्व मान्यवरांना आता नसतं व्हावं. जागतिक छायाचित्र दिन हा 19 ऑगस्ट एक छायाचित्र प्रदर्शन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. वाघे प्रभाग समितीचे अध्यक्ष यज्ञाताई भोईर यांनी उपाध्यक्ष निलेश मंडलिक आपल्याला विनंती, आपण खासदार नरेश जयश्रीताई डेव्हिड आपल्याला विनंती, आपण कृपया प्रथम नागरिक शर्मिलाताई पिंपळकर महोदयांचं स्वागत करावं. उभे आहेस ना?
त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं त्यांचं आम्ही ठाणे शहरी पत्रकार संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तर ठाणे शहरी पत्रकार संघ 1996 ला स्थापन झाला आणि गेल्या 30 वर्षी तिचा कौतुक आपण सर्व निमित्तानं करावं. एक विद्यार्थिनी आहे, 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला त्या विद्यार्थिनीला एकदा जोरदार टाळ्या उपायुक्त सर 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 थोडासा सर इकडे सर हे या ठिकाणी प्रदर्शनाला मांडलेलं आहे. त्याचबरोबर जे हौशी आपले पत्रकार आहेत ते पत्रकारांनी सुद्धा छायाचित्र आणलेले आहेत. जवळपास 150 छायाचित्र या प्रदर्शनामध्ये आपण व्यक्त केलेले आहेत. एक फोटो हे 1000 शब्दांचं भावना व्यक्त करत असतात. एवढी ताकद या फोटोमध्ये असते. आता ह्या छायाचित्रकारांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठाणे शहरी पत्रकार संघाने गेल्या 6 वर्ष आपण हे प्रदर्शन करतो. तर संघातर्फे अनेक आपण उपक्रम केले. भाई म्हटलं की भाईंचं मोठ्या भावासारखा वडिलांसारखा हात त्यांच्या पत्रकारांच्या नेहमी पाठीशी राहिलेला आहे. ठाण्यातली पत्रकारांची हौशी पुस्तके असेल, त्यांच्या घरांचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, भाईंनी नेहमीच आम्हाला साथ दिली आहे. त्यांच्यामुळे सर्वजण आज भाई करोडपती गणपती झालेले आहेत. ही तुमची कृपा आहे, कारण हे घरांचा प्रश्न तुम्ही आमचा सोडवलेला आहे. पत्रकार संघ म्हणून आपण नेहमीच आम्हाला मदत करतात. एक फक्त या निमित्ताने संधी घ्यावी म्हणून म्हणतो. तर आपल्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याचं पत्रकार भवन नाहीये. पत्रकार भवन ठाण्यामध्ये गावदेवी मैदान जे 300 मीटर जागा आहे आणि ते पत्रकार भवनासाठीच राखीव आहे. ती शासनाच्या आता ताब्यामध्ये आहे. पत्रकार भवन व्हावं आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये असे आम्ही या निमित्ताने मागणी करतो आणि एवढ्यावर मी थांबवतो. महाराज की जय, जय भवानी. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका आणि ठाणे शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शन बघितलं. मी बघून आलो. पहिलं चित्र बघा तेव्हा तर बोलू नाही ते दिलीप मला सांगितलं पहिला इकडेच राहा. दिलीपला सत्कार करायचा होता. त्याला म्हणणं की पहिला सत्कार पहिला आहे. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार झालेला आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या सगळ्या लाडक्या फोटोग्राफर पत्रकार मित्रांनो, आज तुम्हाला जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. आणि खरं परवा येणार तुम्ही, पण आता इथे जाता जाता गडकरीला कार्यक्रम आहे. पण परवाचं काय आज योगायोग आला आणि आपण भेटलो. खरं म्हणजे परवाच आहे आणि छायाचित्र प्रदर्शन देखील आपण सगळं भरवलंय सुंदर आणि सगळ्यांनीच अतिशय चांगली छायाचित्र या ठिकाणी काढलेली आहेत. आणि बघितली म्हणजे छायाचित्रकार आता एक चित्र काढतो पण तो 1000 शब्दांनी व्यक्त होतो. एक छायाचित्र मध्ये किती पावर असते ती आपल्या इथं छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळाली. आणि एक तर आपलं ते रेल्वे रेल्वे स्टेशनच्या वरच एक फोटो काढण्यात अक्षय त्याच्यावरती तो चंद्र येतो आणि त्यावेळेस तो क्षण टिपण्याचं काम अक्षयने केले. अक्षय काय अनेक सगळ्याच लोकांची पत्रकारांची नावं
आपल्याला घेता येतील. एकशे बडकर एक पत्रकार जे आहेत, आता मोबाईलमुळे ते पत्रकार एवढे झाले की तुमच्या कॅमेराच आणि खरं म्हणजे आयुष्यातील आनंद जसा चेहऱ्यावर लोकांच्या दिसतो, तसं दुःखाचे क्षण टिपण्याचं काम देखील या छायाचित्र प्रदर्शनामध्ये पाहिले. कोविडमध्ये काही फोटो पाहिले आपण, आणि कोविडमध्ये देखील पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं. अनेक पत्रकारांना कोविड झाला, पण मी सगळ्यांची सोय केली होती. म्हणजे पहिला अक्षय भाटकर होता आणि अगदी त्यांना सगळे रेमडेसिवीर पासून टोसिलिझुमाब पासून सगळे इंजेक्शन, आणि कुठेही काही कमी पडलं नाही तुम्हाला, बरोबर ना? आणि त्यामुळे पत्रकारांनी देखील त्यावेळेस फार कष्ट घेतले, आणि आमच्या काही पत्रकार भगिनींनी देखील चांगले फोटो काढलेले आहेत. आणि एक म्हणजे फोटोग्राफर कसा व्यक्त होतो हा शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होतो, हे या छायाचित्र प्रदर्शनातून आपण या ठिकाणी पाहतोय. मला वाटतं जेव्हा कसाबचा हल्ला झाला मुंबईवर, तेव्हा कसाबचा फोटो देखील टिपण्याचं काम टाइम्सचा श्रीराम वेर्णेकर यांनी तो सत्य आणि तो तर त्या दोघांनी श्रीरामाने त्यांनी केला, म्हणजे त्यामुळे कसाबची ओळख पटली. त्यामुळे अगदी त्या याच्यामध्ये खूप कोण शिंदे पण होते. अच्छा, पुन्हा शिंदे शिंदे देणार असतात. त्यामुळे चांगल्या म्हणजे कधी म्हणजे आनंदाच्या क्षणी पण, दुःखाच्या क्षणी पण, आणि संकट समयी पण हे फोटोग्राफर या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करतात. आणि अनेक वेगवेगळ्या निसर्गाच्या सानिध्यातल्या छटा असतात, निसर्ग असतो त्या ठिकाणी पाहिलं आपण. अगदी म्हणजे फोटो काढण्याचं टायमिंग महत्वाचं, क्षण जो असतो चित्र टिपण्याचं, ते खऱ्या अर्थाने महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण म्हणतो काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर, काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर, तोच खरा फोटोग्राफर. ज्याला नुसतं काढलं आणि असं घेतलं तर फोटो काढतो, पण आता कॅमेरामध्ये तर सगळेच फोटोग्राफर झालेले आहेत, परंतु तो क्षण टिपण्याचं जे कौशल्य असतं ते कौशल्य महत्वाचं असतं. आणि त्यामुळे ज्या काही छटा असतात त्या फोटोच्या माध्यमातून उमटवण्याचा जो प्रयत्न असतो त्याला खऱ्या अर्थाने स्किल लागतं, आणि ते स्किल तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला आजचा समजा एआयचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, स्मार्टफोन आहे, आणि अतिशय उत्तम फोटो काढणे. नगरसेवक पण आमचे त्याचे फोटो काढत असेल, आणि कधी कोण फोटो कुठं काढेल त्याचं काही नाही. त्यामुळे एवढं डेंजरस आहे फोटो, म्हणजे आपल्याला कळतही नाही की आपला कुठं आपण बोलत असतो, आणि त्याचे आपले सरकार खाण्यातले प्रामाणिक आहे, सुरू ठेवून हे करत नाही, समजदार आहे. आणि पण मी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना, खरं म्हणजे पूर्वीचं काहीच नव्हतं तंत्रज्ञान, पण पूर्वी देखील आपण पाहिलं की हे छायाचित्र प्रदर्शनामध्ये आताचा जमाना बदललाय, सगळं आधुनिक येत आहे, अत्याधुनिक येत आहे, एआयचा जमाना आलाय, आणखी काय काय सगळं येत आहे. परंतु पूर्वी काही नसताना देखील जे फोटोग्राफर फोटो काढत होते तेही आज आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मी शिंगाण्याचं देखील मी स्वतः साक्षीदार होतो. शिंगाण्याचं जे प्रकरण झालं त्यावेळेस देखील अनेक फोटोग्राफर होते, शिंदे होता, दिलीप एवढा मॉब जो होता तो एवढा व्हायलन्स होता. त्यामुळे पण तिथं आम्ही होतो तिथे, आणि त्यामुळे त्यांनी जे काही प्रसंग आहे
तो टिपण्यासाठी ते गेले होते, परंतु त्यांचा टिपणं झालं आणि आम्ही होतो म्हणून त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवले आणि हे म्हणजे मी साक्षीदार आहे. त्यामुळे अशा प्रसंगात देखील फोटोग्राफर जे आहेत ते खूप काम चांगलं करतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी. आणि म्हणून फोटोग्राफरला काही कमी समजण्याचं नाही. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे फोटो ते शब्द पूर्ण करतात. हे जे काही असं आहे ते खऱ्या अर्थाने आजचा दिवस चांगला आहे. तुमचा आणखी काही प्रॉब्लेम नाही ना? फोटोग्राफर जो आहे चौफेर नजर असलेला आपला खऱ्या अर्थाने फोटोग्राफर एक जागरूक नागरिक असतो. तो त्याला सातत्याने त्याला जागृत राहावं लागतं. कधी काय होईल काय माहित नाही. त्यांच्या म्हणजे जे फोटोग्राफर काय चॅनल्स काय त्यांना फार त्यांचं प्रेशर असतं नाही. अक्षय तुमच्या चॅनल कडून एखादा फोटो दुसऱ्याने काढला, एखाद्याने टिपला दुसऱ्याने आपल्याकडे नसेल तर त्याला मग मेमो आणि काय काय पण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सातत्याने जागरूक राहावं लागतं. चौफेर नजर ठेवावी लागते आणि आपण थर्ड आय म्हणतो तसं ते तिसरा डोळा हे सातत्याने उघडा ठेवावा लागतो. म्हणजे कुठं सगळ्या ठिकाणी असं उघडा ठेवू नका. त्यामुळे मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो. सगळ्यामध्ये आपल्याला खरं म्हणजे फोटोग्राफरच्याकडे फार एकदम सहनशक्ती खूप असते. म्हणजे काही लोक तर किती फोटो काढताना अरे बाबा त्याला काही लोक तर त्याच्या रोषाला सामोरं जावं लागतं फोटोग्राफरला. म्हणजे त्याला आपल्याला माहित असतं की बाबा याला फोटो काढणंच आहे, याला याची ड्युटी आहे. काही लोकांना वाटतं आमचं काहीतरी तू दाखवतो का आमच्या चॅनलच्या माध्यमातून फोटोग्राफीच्या माध्यमातून, परंतु ही आपली ड्युटी आपली जबाबदारी असते. त्यामुळे आपण देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि फोटोग्राफरच्या ज्या काही समस्या असतील घराच्या आणि पत्रकार भवन जे आहे पत्रकार भवन आणि सरकारची आहे पत्रकार भवनासाठी राखीवच आहे. फक्त हस्तांतर आपण मागणी वाद आहे कलेक्टर सगळ्यांना शुभेच्छा देतो. पत्रकार भवन बघू, हे घरांचं काहीतरी बघू आपण. आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा जागतिक छायाचित्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या मुलांचं देखील सत्कार आपण ठेवला. शिष्यवृत्ती मिळालेल्या महापालिकेच्या त्या ठाण्यामध्ये जे बदलते ठाणं त्याचे फोटोग्राफी करा, हे दाखवा. आता बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये असं बघायला गेलं तर ठाणं बदलत आहे. ठाण्याचे पूर्वीचे रस्ते आताचे रस्ते ते दाखवायला पाहिजे तुम्ही. पूर्वीचा अरुंद रस्ता, आताचा मोठा रस्ता, मेट्रोचं हे मेट्रोचं काम चाललंय ते दाखवायला पाहिजे. मोठं आपण काय ते सिटी पार्क केलं, हे सगळे जे जे आहे कामाची प्रगती तुम्ही पॉझिटिव्ह करायला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊ. प्रोग्राम मध्ये गेलो ना मी, त्यांचं कॉन्क्लेव्ह असतो, मी त्यांना सांगतो नाही की तुम्ही ठीक आहे राजकीय जे काय आहे ते राजकीय रोजचं डायलॉग असतात ते दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही प्रकल्प जर दाखवले, या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्वी किती वेळ लागत होता लोकांना, आता किती वेळ कमी झाला. जसं अटल सेतू, कोस्टल रोड, किंवा आता आपण इथे हा कोस्टल रोड बनवतो, मेट्रो आपली ट्रायल रन झालेला आहे. त्याच्यामुळे किती लोकांचा वेळ वाचणार आहे. आज आपण टनेल बनवतो ठाणे बोरिवली, त्याच्या आता बोरिवली जायला किती तास लागायचे, 1-1.5 तास लागतो आता, आणि इथून 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटात बोरिवली. म्हणजे पॉझिटिव्ह जे लोकांच्यासाठी केलेले प्रकल्प आपण दाखवले तर तुमचा TRP नक्की वाढेल. म्हणजे या चॅनलचा त्याच्याशी तुम्ही निगडीत आहे ना सगळे. त्यामुळे TRP वाढवायला फक्त ते तुम्ही रोज सकाळचं ते दाखवतो ना, दाखवलं ना तर TRP नक्की वाढेल. आणि म्हणून आता पुढची थीम तुमची ही ठाण्याची प्रगती, बदलतं ठाणं,
विकसित ठाणं हे तुम्ही दाखवा, ते लोकांना फायद्याचं होईल. आणि आज खरंच खाणं बदलत आहे, खाण्यामध्ये मोठमोठ्या आपण सुविधा करतोय आणि त्यामुळे रस्ते होत आहेत चांगले, रस्त्यांच्या माध्यमातून खूप लोकांना घरं मिळणार आहे. आज कष्ट म्हणजे काय, मी 15 वर्ष लढाई करतो आमदार असल्यापासून. आमदार काय, मी दादा जोशी जेव्हा आमदार होते तेव्हा आम्ही नागपूरला उपोषण केलं होतं त्यासाठी. साईला इमारत पडली काही, हा क्लस्टरला जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकाचा. आणि आज तुम्हाला काय एक बिल्डिंग उभी केली, एक झोपडपट्टी उभी केली, काय मिळणार तुम्हाला? काय अमेनिटी देणार तुम्ही? काय त्याला गार्डन देणार, खेळाचं इंडोर स्टेडियम देणार, मैदान देणार, हॉस्पिटल देणार, काय देणार? काहीच देणार नाही. ओपन स्पेसही मिळणार नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील. एक पूर्णपणे रिबिल्ड ऑफ सिटी असं म्हणतो, पुन्हा आपण त्याचं सिटी डेव्हलप सिटी आणि विभागाचं पुनर्निर्माण शहराचं हे जे आहे त्याप्रमाणे. आता काही लोकांना वाटत होतं की होणार नाही, 25 मजल्याच्या बिल्डिंग चालू झाल्या, उभ्या राहिल्यात मागे स्टेजमध्ये. मुंबईमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून उभ्या राहिले, शिवाजीनगरला पण राहिल्या उभ्या. रमाबाई आंबेडकर नगर किती हजारात आहे रे? 17,000. 25 वर्ष अडकलेलं, 25 वर्ष त्याने एक पैसा भाडं नव्हतं मिळत. किती कोटी? 65 कोटी, 165 कोटी, 165 कोटी रुपये भाडं. मी स्वतः मुख्यमंत्री असताना चेक त्यांच्या हातात दिले. त्यांना विश्वास वाटतच नव्हता की आम्हाला कधी भाडं मिळेल आणि आमचा कधी पुनर्विकास होईल. तर काम सुरू झालं. त्यामुळे तुम्हाला हे सगळं नियोजित शहर, नियोजनबद्ध विकास करायचा असेल, लोकांचं क्वालिटी लाईफ त्यांना द्यायचं असेल, त्यांचं जीवनमान उंचवायचं असेल, मोठे रस्ते करायचे असतील, तर तुम्हाला हे कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून चांगलं जीवनमान लोकांना दिलं आपण. आणि आपण कष्टामध्ये करतो. मी SRA मध्ये किती तुम्हाला नियम आहे ना, किती वर्षापर्यंत देतो? 2 आणि याच्यामध्ये 2020 पर्यंत, 2020 पर्यंत कार्पेट 323 आणि वरच्या माणसाला पण घर, पहिला दुसरा तिसरा जेवण म्हणजे हे कधी मिळू शकत नाही. त्यामुळे हे जे आहे ते समजून लोकांनी घेतलं पाहिजे. आणि लोकांना चांगलं घर दिलं तर उद्या तुम्हाला परत निवडून देते. विरोध केला तर काय करतात माहित नाही. काही लोक नगरसेवक, मी त्या याच्यात बोलले, काही नगरसेवक आपले आहेत की निवडून आल्यावर 7-12 त्यांच्याच नावावर झाला असं समजतात. 7-12 तुमच्या नावावर नाही आहे, तो जनतेच्या नावावर आहे. आणि तुम्ही काम निवडून आल्यानंतर त्या लोकांना काय अपेक्षा, काय तुम्हाला त्यांना सुविधा द्यायच्या त्या बघायला पाहिजे. आता काय हा फोटोग्राफर नगरसेवकांच्या विषयात मी बोलेन. लोकांच्या दर महिन्याला 20,000 रुपये देतो. 5,000 पहिली मागणी आपल्या जे केलेलं काम आहे भारतात कुठंच नाही. संधिका देणारी पण महापालिका आपली पहिली आहे. पत्रकारांना देणारी महापालिका पहिली आहे. परवाच्या दिवशीच्या कार्यक्रमाला आले होते ते डॉक्टर इम्प्लांट. अक्षरशः मी बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. कारण ती मुलं, त्या मुलांना बिलकुल ऐकायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. परत त्याची कॉक्लिअर इम्प्लांटची खर्च किती आहे शस्त्रक्रिया? 6.5 लाख रुपये. आता अर्धे लोक यायचे आणि 1-2 लोक ते डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची, बाकी पुन्हा यायचेच नाही. 6.5 लाख रुपये कसं परवडणार? तर त्यावेळेस मी मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे दिले. 2.5 लाख महापालिकेने सांगितले द्यायला. आणि आता पूर्णपणे नंतर महापालिकाच मला वाटतं आता पूर्ण पैसे खर्च करते. आणि मी त्या डॉक्टरांना सांगितलं, जे कॉक्लिअर उत्पल डॉक्टर होते, जे कॉक्लिअर म्हणजे त्यांना आता बोलायला लागले, त्यांना ऐकायला यायला लागले. त्यांनी इथं चांगले एक नाटक आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे चांगले एक्सपर्ट कलाकार, म्हणजे नाट्यकर्मी आहेत तशा प्रकारचं ते बोलत होते. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना त्यांचं पूर्ण जीवनच बदलून दिलं. त्यांची जी आहे म्हणजे पुढची पिढी जेनेटिक ते हिरोस्कोप, जेनेटिक हिरोस्कोपवर पण ते काम करतात डॉक्टर. त्यामुळे पुढच्या वेळेस पुढच्या पिढीला हा त्रास होऊ नये
तर त्या डॉक्टर उत्पल आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन मी केलं आहे. आणखी काही डॉक्टर या प्रकारचे शस्त्रक्रिया करत असतील त्यांना देखील आपण मदत करू. महापालिका करेल, राज्य सरकार करेल, त्याचबरोबर आपण हृदयावर देखील शस्त्रक्रिया करतो. हृदयावर लहान मुलांच्या हार्टमध्ये छिद्र असतं, ती देखील महागडी शस्त्रक्रिया असते, ती देखील परवडत नाही. परंतु ती आपण ज्युपिटर मध्ये करतो. आतापर्यंत 9,000 मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या आतापर्यंत, ती न परवडणारी शस्त्रक्रिया. त्यामुळे महापालिका जी आहे फक्त रस्ते, पाणी, गटर, मीटर, वाटरपुरती आपली मर्यादित नाहीये. ही महापालिकेच्या माध्यमातून विविध ह्याच्यामध्ये, कारण इच्छाशक्ती पाहिजे. फक्त गटर म्हणजे रस्ते, पाणी आणि दिवाबत्ती पुरतं मर्यादित न राहता महापालिकेने अनेक प्रकल्प, अनेक योजना ज्या आहेत, वेलफेअर स्कीम ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. आणि त्या पत्रकारांच्या देखील ज्या समस्या आहेत त्याच्यावर देखील महापालिका काम करते. मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज तुम्हाला देतो. चांगले फोटो काढा आणि या सगळ्या जे काही प्रकल्प ते दाखवा. आणि पुढच्या वेळेस मात्र ठाण्याचा विकास, पूर्वीचं ठाणं नंतरचं ठाणं हे त्याच्यात आलं पाहिजे. बाकी पण विषय घ्या तुम्ही, परंतु त्याला प्राधान्य द्या. लोकांना कळलं पाहिजे की हे ठाणं बदलतं, ट्रान्सफॉर्मेशन. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. चांगले आहात तुम्ही, चांगले फोटोग्राफर आहेत, चांगले छायाचित्र काढले, त्याला तुमची बघितली तिकडे सगळी. आणि चांगले माझा पण फोटो काढले चांगले. तुमचा एक एक फोटो काढलाच आहे. झालं तिथे माणसं मेली होती तिकडे, त्यामुळे मी असं काय उगाच काय करत नाही. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.